हो अध्यक्ष, ऐका इकडे कानात सांगतो. आपण आज आलो आहे अक्कलकोट जवळील एक अशा मारुती मंदिरामध्ये, जे मारुती मंदिर अतिशय जागृत आहे आणि जास्त कोणाला माहिती पण नाही आहे. त्यामुळे तुम्ही एकदा नक्की विजिट करा या मंदिरात. तर जय शंकरप्पा मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एजे व्लॉगर ह्या चॅनलवरती. तर आपला हा व्हिडिओ आजचा अक्कलकोटचा पार्ट 2 असणार आहे आणि आपण आज असे एक मंदिर एक्सप्लोर करणार आहे जे ह्याच्या आधी कोणी सुद्धा एक्सप्लोर केलेही नसेल. त्यामुळे चॅनलला पट्टीशी सबस्क्राईब करून टाका, कारण अशीच नवीन नवीन स्टोरीज तुमचा व्लॉगर तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर आपण आज जिथे चाललोय त्या गावाचं नाव आहे गौडगाव. तर फायनली आपण पोहोचलोय बघा गौडगाव मारुती मंदिराजवळ. काय मिळाय ते मिळणारच आहे आयुष्यात, नाही मिळाय ते नाही मिळणार आहे. हे मंदिर श्री रामदास स्वामी यांनी बांधलेले महाराष्ट्रातील एकमेव हेमाडपंथी मंदिर आहे. हा, मारुतीरायाची मूर्ती बघा किती छान आहे मंदिरावर. अरे ह्या दरवाज्यात मी बसेल का? हो का, हे उंदीर कसं चाललंय पुढे पळत पळत. देवाच्या दारात आलं तरी शांतता नाही. हो का, कसं आहे उंदीर. हा चला, कॅशेटला झाली तर तुम्हाला सांगतो, अक्कलकोटला जर तुम्ही कधी आलात तर अक्कलकोट पासून अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरावर किंवा 10 ते 15 किलोमीटर अंतरावर असलेले हे मारुतीरायाचे अतिजागृत देवस्थान आहे. तुम्ही अक्कलकोटला आलात तर ह्या मंदिरात नक्कीच व्हिजिट करा. तिथनं निघालो, ह्यांनी म्हणले सोलापुरात फास्ट जायचं म्हणले आपलं. मी म्हणलं दे इकडे स्टेअरिंग मायापेक्षा, मी बसतो म्हणलं आता गाडी चालवायला. हा 180 स्पीडनं गाडी पडवतो म्हणलं. बाबा आता टेन्शन घेऊन होतो, तुला 2 सेकंद सोलापूर नाव पोहोचवलं तर नाव बदलून टाक म्हणलं, आपले एज ब्लॉगर नाव सांगणार ना म्हणलं. बाबा भाईसाहब कुछ ज्यादा नहीं हो गया, मतलब कुछ भी पॉवर स्टिअरिंग आपलं विषयचं नव्हं चालू आहे. चल तू ते आता ती पांढरी लाईन आपल्याला काहीतरी नियम आहे म्हणून आखून दिली. त्या पलीकडे गाडी चालवायची नसते, एक तर या लेन मध्ये नाही त्या लेन मध्ये. त्यासाठी डॉक्टर ड्रायव्हिंग गेम खेळ, त्याच्यावर लेन म्हणून एक हे स्कोर आहे त्याचा. मिशन आहे, ठीक आहे, त्यात पास हो. मग काय सणाना टिर्री पिर्री ओढत गाड्या आपण पोचलो घेऊ सोलापूरमध्ये. नाही कसं आहे, दावाईचा महिना होता त्यामुळे आपलं सोलापुरात कळलं ममता कलेक्शनला किंवा सगळीच दुकानांमध्ये कलेक्शन बॅक्कर आले. त्यामुळे आपण आलो आता कपडे बिपडे खरेदी करायचे, बघू चांगले असले तर घ्यायचे. काय पोचलो डायरेक्ट इथं ममतापाशी. हा, ममतामध्ये दिवाळीला खरेदी करायला कोण कोण येते पंढरपूरकर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर जाऊयात खरेदी करायला. खरेदी करायच्या आधी पोट पूजा करून घ्या. मला लय भुका लागल्या होत्या. इथं भाव होता, कच्ची दाबेली होती भावापाशी. कसा लायटर भेंग होती गार गार गार. हा, भावाला मला लायटर परत भेंगू आधी लय भुका लागल्यात म्हणलं, आधी इकडं पाव भेंगून दे म्हणलं आम्हाला तव्यावर. भावाने दिला की चटकन पाव आपल्याला. दाबेली खाल्ली, त्यानंतर डायरेक्ट आलो चहा प्यायला. चहा इथं इराणी चहा होता त्या साईडला. चहा बी प्याला मस्तपैकी, ब्रेड खाल्ला तिथं सुद्धा. आणि तिथनं घेऊन मग ह्यांची खरेदी तर काय झालं, आपण डायरेक्ट आलो अत्तर या दुकानात. अत्तर दुकानाला हे निश्चित कॅशेट वाजत होते. हे घेतलं या काना, पण सगळं गाव आहे पैसे आलतं. हे कितीला आहे, ते कितीला आहे. अरे बाबा म्हणलं घ्यायचं या कालवा किती जण करताय, खायला लावलेला आता चेष्टा करतायला म्हणलं तुम्ही बिल म्हणलं हाकून आपल्याला. मग तिथं कपडे पसंत पडले म्हणून का आम्ही रिटर्न येणार आहे का? सोलापुरात कपडे दुकानं कमी आहेत काय? आपण आलो आरडी फॅशनला. आरडी फॅशन आपली तर टी शर्ट खोंकार असतात बायापेक्षा. कधी आलं तर घेत जावं कपडे. तिथनं मग गेलो दर्बेला. दर्बेमध्ये तुम्हाला नुसतं बघा लेनरमध्ये कपडे भेटणार. नंबर 1 मध्ये शोरूमच भाव 4 मजले. तुम्हाला काय सांगा, आमचे डोळे भुलले आतमध्ये जाऊन. एवढं बेकार आम्ही फिरलो तिथं. अजूनही काय बोर्ड लावलेला. मालकात 2 गाड्या भाव तुम्हाला आता खोंकार दिसतात आतमध्ये बघा. हे BMW लावली इथं पुढं वाटतंय. थांबा जरा 2 मिनिट दाखवतो. हवा इथं हे मग BMWच आहे ना. हा BMW. आणि तिकडं ऑडी लावली. ऑडी तर काय मी घेतलं ना, पण BMW आहे खोंकार. तिथं आपण आता समोर चाललोय जिना चढत वर घ्यायला याकाला. पण इथं सुद्धा अख्खं गाव आलंय बघा. हा, सावकारला पुढे करा, सावकारला पुढे करा. चला सावकार पुढे चला. असं आपटे सावकार गेले बघा पुढं. तिथनं मग चालत वरती गेलो. बघा म्हणलं चला काढा म्हणलं कपडे घ्यायचे याकाला पण दाखवा म्हणलं. सगळं दुकान पालतं घाला म्हणलं आमच्या समोर घ्यायचं याकाला. पण मी जास्त करणार म्हणजे करणार म्हणलं सगळेजण. भावानं काढायला चालू केले कपडे. तिथं व्हरायटी बघून घ्या तुम्ही. नुसतं कपड्या दुकान आहे 4 मजली, पण गडी 40-50 कामगार कामाला. काय मोठं दुकान होतं. आयुष्यपत म्हणलं आयुष्याला आपण एकदा पहिल्यांदा भावलं म्हणलं एवढं मोठं दुकान. चला म्हणलं काढा कपडे. इथं आल्यावर तर मला पुण्यात आल्यावरच फिलिंग वाटायला. मला बघा कसले तिथे निसते. हा, बघितलंय कधी? हाय सोलापूर, पण पुण्यात आल्यावर वाटायला आले. चला आता तुम्हाला दाखवतो आतमध्ये काय काय असते.
काय नाही काय कपडे बिपडे ह्यांना कोणाला घ्याय नव्हते उगा टाइमपास होणार म्हणून आणले तर यार आयुष्य काय चाहते हो अरे अरे ऑटोमॅटिक दरवाजा उघडते काही डेंजर जागा आणलेला काही झोडिओ का फिडिओ काय म्हणते वाटतं ह्याला काय आणलं कपडे बिपडे नुसतं कपडे लाईटच पांढरे दिसायला पण आपलं काय कलर ओरिजिनल कलर आपला कलर घ्यायला पैसे परत कसा आहे हा चमकते इकडे पांढरा कलर आपल्या इकडे चमक चालू आहे आपटे सरकार या घ्या कपडे बिपडे बघा काय बघताय का नाही हे 4 खिशे पॅन्ट घ्या 4 खिशे पॅन्ट घ्यायची नाही चेन्सी टी शर्ट बा साम्याला म्हणलं साम्या तू पहिल्यांदा असल्या ठिकाणी आलाय नुसतं कपडे बघ बाकीचं काय बघत बसू नको म्हणलं समजणे वाली गो इशारा कॉपी फोटो लागा बस तर कपडे बिपडे बघ काय पाहायला असतं होई टाइमपास करून उभे काम चल तिकडे भाऊ आपटे सरकार कुठे गेले आपटे सरकार दिसला आपटे सरकार दिसला किती घेतले शर्ट गजब बेइज्जती है. अरे तुला फोटो काढणं म्हणले मी इथं बघितले कपडे काय घालणार ते सगळे ऍस्थेटिक कपडे आपण काय ऍशकेटिक कपडे काय घालत नाही त्यामुळे आता आपण जाऊया बाहेरच बघू कुठं तर कपडे बिपडे राहू दे म्हणलं बाहेर जागा फोटो बिटो काढू म्हणलं आयफोन आला होता कार्यकर्त्याने आयफोन मध्ये फोटो काढत आहे तुला साम्याला का रडा लागला तो फोटो काढ हा फोटो एकदम शेवटला काढला बा आयफोनवर हवा समर्थ करतो आज आयफोनवर हवा लागले होते सगळ्याला भुका मग का आलो समृद्धीला कसली गर्दी बघा इथं तरी आपल्याला टेबल घावाय जुळणं करून देतो म्हणले काका ॲम्बियन्स चेक करा ॲम्बियन्स हॉटेलचा ॲम्बियन्स सामे तू एवढं सगळं खातील का हा फुकटच दिलं तू लोक काय पण खातील रे सामे समोर ऑफर मिळेल काय पाहिजे ते माग काय माग तुला म्हणलं काय मागवाय ते माग किती भरपूर फुकट तर मिळेल काय पण एकच अरे तू काय साखर खाऊन भिकारी करतो रात्री साखर खाऊन झाला भिकारी करणार म्हणला होय जेवायचं पण आहे नुसती साखर नाही खायची वाट बघ मी येणार चिपत न कडल मी हात देऊन कल्टी फायर म्हणा आपण इथं 10 मिनिटं 10 मिनिटांना आपल्याला टेबलवर 5 वाट बघून कटाळ्याला दिवसभर वाटच बघतोय पण वाट जिच्यासाठी बघतोय ती काय आयुष्यात येत नाही ताट रिकामे झाले तरी सुद्धा याचा पत्ता नाही आता तोंड खवळलंय आता काय खरं नाही मला सांगायचं बेकार भूक लागली मग भूक की भूका एवढ्या बेकार लावल्या होत्या की अर्धा ताट संपल्यावर डोक्यात विचारायला आयला आपल्याला क्लिप बी काढायचे मग घेतली क्लिप आता आपल्या सरकारचं कसं आहे किराटमध्ये ताट बिटा इकडं हा समृद्धी फेमस हॉटेल आपलं थांबा हो हा येऊ दे आता खडी साखर येऊ दे गप्प करून खडी साखर खाऊन टाकली म्हणलं आता पड्डीशी वाय घ्या आपल्याला पैसे मागाय आधी तिथनं मग काही कसलाच वेळ न घालवत आपण निघायला लागलो आता घरी चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून टाका कारण अशी स्टोरी तुमचं ब्लॉगर तुमच्यासाठी घेऊन येणार आहे भेटत आपण त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा आणि ते घंटी चिन्ह असते बघा ते सुद्धा दाबून ठेवा म्हणजे आपले अपडेट तुम्हाला भेटत राहतील